देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन नाही कानते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी पांडुरंग करो
श्रीनागरमुळमाध्याय नमापूर्णाव्य सांभवे आतरधिया फुले गोपालुण्या भले वरी वेसु पावले श्रीवरूंचे हे नमस्कार कोणी एकी भुलली नारी विचिता गोरस घ्या म्हणे हरी देखला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. श्रीमंत श्री जगद्गुरु खोपर यांची 3 चरणाची गवळण आहे. त्या गवळीमधून महाराज पूर्ण अशी अवस्थेला परमार्थ दशेला प्राप्त झालेली गवळण तिचा अनुभव सांगतात. अभंगावर सौष्ठ बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात परिहार म्हणजे असा, त्या तरुणाच्या हारापुढे मला हार मानायची पाहिजे. हारात मुलं म्हणजे फुलं असतात, निरागस असतात, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. गुरुवर्य परमपूजनीय ब्रह्मविलीन असणारे स्वामी निगमानंद महाराज त्यांनी 2014 मध्ये दिला हा नारळी सप्ताह. हे माझे नारळ, ते महाराजांचे नारळ. आमचं फक्त ऐकतात करण्या गावाचं कार्य. आणि महाराज त्यावेळेस बोलले होते की मिळशंकरांचा सप्ताह चांगला होता, कारण रोडवर आला, चोफळवर आला. आणि महाराज जसे महाराज बोलले तसंच झालं. आली मुखावाटी अमृत वचने उतरता नव्हे येणे जणे काय द्यावे त्याशी भाव उतराई ठेवी तो बाई जीव थोडा. एका शब्दात सांगतो, एका शब्दामध्ये माझ्या पापणी सुद्धा हल्ली याचे विचार पडले. जसं गुरुला स्मरण करून जे वाक्य टाकलं ते कळतच झालं, कळतच. नाही तर तरुण कंपनी बापाचं ऐकलं, बाचं काय ऐकायचं, पण मला ऐकलं बरं ऐकलं. सांगू तुम्हाला पहिले शब्द पाडव्याच्या दिवशी आलो आणि थोडंसं पाणी केली खाली. आणि तरुण कंपनी तुम्ही काही बॅनर लावू नका, बॅनर लावू नका. तसं काय होतं, प्रत्येकाच्या गट तट असं विभाजन होतं, वृत्तीमध्ये होतं. व्हायला काय नसतं, पण दिसलं की ते मस्तकात फिरतं मग आणि लक्षामध्ये, कारण देखला डोळा बैसला म्हणे होतं ना. म्हणून त्यांनी काही नाही छापले होते, मला एका जणांनी सांगितलं, पण त्या मुलाने ते लावले नाही. त्याला धन्यवाद पाहिला. दुसरी गोष्ट, मला न्यायला 200 मुलं तिथं आले, गावकरी आले, टाळकरी आले, ते तिथं आले. आणि तिथं सांगितलं गावकरी हो म्हणलं तुम्ही आणलं वाजायचं, बजाव 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 बिघडं बरं का म्हणलं. तसं नका करू म्हणलं. ह्या गावच्या असणारे सालसी संस्थांचे मठाधिपती हरिभक्त पारायण हनुमान महाराज शास्त्रीजी ते सुद्धा आले होते. आणि तुळजाभवानीचे असणारे संतोष महाराज खताळ महाराज ते सुद्धा आले होते बरं का. आणि एकदम गाड्या घोड्या तरुण कंपनी आली, रथ घेऊन आले, फार शिवाला रथ. तिथून वाजत गाडीत आलं. त्यांना म्हणले आपा आपण 12 मंडपात गेलो पाहिजे, 12:30 फुलं पडले पाहिजे. तर आपण 12 फुलं टाकले. थोडं मागपुढं होत असतं लक्षामध्ये ऐकलं ते. नाही तर मारले असते उड्या, मारला का थांबा, मार उड्या बिघड असतं कार्यक्रम. त्यांना धडेतोड कमीच आहे. आणि इथं सुद्धा महाराज काय करा, स्वयंसेवक जा आणि ते पण काय सांगा. आता पुढच्या वर्षी नारळ वेळेला जात आहे, तिकडे कंपनी आलेली आहे. नारळ नाही आलं, दुसरं काय महाराज त्या आवाज वाटून तुम्ही जा कोणतरी एक जण
महाराज आणि प्रत्येक तरुण कंपनी हॅलो अप्पा तळेवाडीची कंपनी आलेली आहे त्यांना हा विनंती साथ त्यांना विनंती आहे त्यांनी साऊंड लावायचा नाही अगदी शांत रीतीने या माता मुस्लिम पुरुष मंडळी पश्चिम साईडला जागा आहे तिकडे बसा आवाज लक्ष द्या प्रत्येकाने कोणाला सांगा स्पीकर लावू नका विक्षेप व्हायला लागला इकडं कीर्तनामध्ये डीजी बंद करा आणि तरुण कंपनी अशी झटली मनातून होती बरं का माता मावल्या त्याचप्रमाणे पाठव ठेवायच्या त्यांची ते कमाल महाराज लक्षामध्ये आपलं खाल्लं की झोपले बरं का पण त्यांना सगळ्या खाऊपी घालायचे चिलापेला खाऊ घालायचे सगळ्यानंतर झोपायला सगळं उठायचं आणि घरचं पाहून पण इकडे बघायचं मी रोज 4:30ला ते उठणार तेव्हा प्रत्येक माता माऊली गिळायच्या झाडलोट करायच्या 7:30 करायच्या भोजवाना करणार अशी माता माऊली सेवा केली आणि मुलं म्हणजे फुलं असतात बरं काही फुलं निरागस असतात म्हणून त्यांनी असे जिद्दीने हिरारीने असा कार्यक्रम पार पडला म्हणून त्यांना सर्वांना अभिवादन करतो आणि आता अभंगड कोणतं कार्य करायचं म्हणलं त्याला आशीर्वाद लागतो पहिला आशीर्वाद गुरुवरी परमपूजनीय निगम महाराजांचा आशीर्वाद की सप्ताह चांगला होणार काही काय नाही आणि महाराज त्यांच्या शब्द माझा विश्वास आहे विश्वास ठेवला नाही असा जो चोकून दिलेला आहे की होणार म्हणजे होणार घाबरायची गरज नाही कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास माझा आणि त्यांचा सुद्धा माझ्यावर आहे हयात काळात मला कधीच विचारलं महाराजांनी तुम्ही काय केलं पैसे काय केले ठेवले का घेतले असे महाराज कधीच विचारले आणि आमचं गुरुशिष्य कधी काही झालंच नाही पण माझं भूत बोलायचं असं झालं ते केलं हे ठेवले ते ठेवले ते हो म्हणायचं बरं कारण भूत बोललं पाहिजे ना नाही तर भूत बोललं भूत फुगत असतं पण गुरुदेवाची कृपा अहंकार गेला आणि तो काम नाही देव झाला त्यांच्या कृपेने अहंकार कधी आला नाही त्यांच्या पुढे म्हणून सुलभ चाललं मागं चाललं आता चालेल ते म्हणले महाराज तुम्हाला बाबा कसं चालेल नाही ते म्हणायचं तुम्हाला अडचणच नाही तुम्हाला गायक आहे वादक आहे सगळं ऐकतं आहे नुसतं करून घ्या फक्त तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणून महाराज तुम्हीच मला बुद्धी द्या दादा बुद्धी उगम तुम्ही मला बुद्धी द्या आणि त्याप्रमाणे चालते म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आणि या संस्थानामध्ये आपण तारीख घेत असताना पहिली तारीख गुरुवर्य परमपूजनीय सर्वशास्त्र संपन्न डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी भगवान गडकर त्यांना दिली म्हणजे महाराज पुढे घ्या नाही म्हणजे मला पहिला दिवस असू द्या म्हणून काही म्हणते पहिल्या दिवस काय बरे वाटत नाही म्हणते असं लोकांचं सामान्य लोकांचं म्हणून अहो ताट पहिलं हार पाहिला नाव पहिलं कीर्तनाला काय होतं पण ते मोठे म्हणायचे माणसे मला म्हणले महाराज मी आता येणार नाही उत्तराधिकारीत ना प्रश्न पाठवतो जी महाराज चालेल महाराज ते आल्यामुळं झालं काय भगवान बाबाची अन्वय कशामध्ये भिवशी महाराजमध्ये भिवशी महाराजचा अन्वय शास्त्रीजीमध्ये शास्त्रीचा अन्वय कृष्ण महाराजचे उत्तराधिकारी त्यांच्याकडे आहे आणि लक्षामध्ये त्यांचा अन्वय आहे शास्त्री जे आले असते तर कृष्ण महाराजा व्यतिरेक ठरला असतात म्हणजे जसा गीतेचा गीतामध्ये
ज्ञानेश्वरी अन्वय आहे आणि ज्ञानेश्वरचा गीतेमध्ये व्यतिरेक आहे. कळलं तर बघा. तर तुमचं सांगायचं तुम्ही स्वाणार आहे तुमचं. माऊली म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. कारण गीतेचा ज्ञानेश्वरीमध्ये अन्वय आहे. कारण अलंकारास सोन्यासह अलंकार आहे इकडं. आणि ज्यावेळेस सोनं राहील अलंकार व्यतिरेक झाला ज्यामध्ये बघा. कळलं तर नका सोडून द्या. म्हणून आल्यानंतर झालं काय महाराज तो का म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा वातावरणाची निर्मिती झाली. पहिल्या दिवशी भरगच्च समाज आला आणि आतापासून इथपर्यंत असा मंडप कमी राहिला नाही. कारण स्त्रीमा तिकडे बी चौकट लोक बसायचे फुल. आणि रात्री असणारे गुरुवारी असणारे गुरुनानगुरू असणारे पणू महाराज आणि त्यांची तिसरी पिढी गुरुवारी विठ्ठल बाबा त्यांचं रात्री कीर्तन म्हणजे त्यांच्या असं तिन्ही पिढ्या त्यांच्यामध्ये अनुभव आला. की महाराजांना त्यांना माळ होती भाऊची माळ होती आणि लक्षात. आणि माळा असल्यामुळे महाराज मग मी भाऊचा नातू ठरलो ना आणि लक्षात. म्हणून बाप कधी पोरला कधी हाताला धरीत नाही आणि नातूला खाली टिकीत नाही. म्हणून फुलसंगीकर मला सुद्धा प्रतिवर्षी तिथं कारण 8 दिवस असताना आणि महाराज तुम्ही म्हणता तसंच त्यांना सुद्धा धन्यवाद. ती सुद्धा कंपनी आहे. फक्त गुरुदेवांचा आशीर्वाद आहे. मग आता मधलं काय नाव घ्यायची गरज नाही. उपक्रम उपसंहारो ज्ञानोबा तुकोरा म्हणले सगळे संत आले आणि पत्रवळ खाली एक हात लावून वर हात लावले 7 साईड पत्र हात लावलं प्रत्येकला सांगायची गरजच नाही. सर्व काही वादक पत्रकार असतील बरे अन्नदाते असतील पुढा असतील महागा असतील करून घेणारे असतील सर्व गायका वादकांना दात्यांना ज्ञात आज्ञा संत म्हणताना अभिवादन करतो. आता पुढे 2 महंत बसले त्या संतांचे मठाधिपती असणारे भगवान सासेबाबाचे मठाधिपती हनुमान शास्त्री जे आहेत आणि मुंगसवाडी दर्शन आखाड्याचे संतोष महाराज जे आहेत. कालच येऊन गेले आपले गुरुवर्य महाराजांचे काल शुक्ल भारती महाराज प्रकृती बरोबर नसे तरी महाराज आले. महाराज महापुरुष आले की आशीर्वाद मिळतात. जसं शेण पडलं की माती घेतात तसं महापुरुष आला की आशीर्वाद आलाच. विठाला काल आहे आणि काल्याचा वेळ थोडा आहे. पण आम्ही अगोदर थोडं सुरू केलं लवकर. का सुरू केलं कारण पुढे बहुत करे सगळे इथले कलाकार माता मावल्या ज्याला जायचे त्याला सर्व आग्रह नाही. ज्याची इच्छा असेल ते जाऊ शकतात ते. कारण तिकडून पण पाणी येणार आहे हे पण जाणार आहे. म्हणून हे कार्यक्रम जलदी करायचा आहे. म्हणून प्रमाण थोडे बेताने द्या. नाही तर आलं की घातलं आलं की दिलं सगळी भाजी नसून जाईल. ते व्हायचं मुसलमानाच्या माड्यासारख्याच्या खांदून त्याच्या खांदून गेले खेप्याला जरा टाईम गेले विठ्ठल मग पाय टाकलं नाही खाली असं होऊ देऊ नका. विठाला कीर्तन म्हटलं की काळा म्हटलं की परिपूर्णतम अवस्था असते. आणि गोपीचाच का घ्यायचा गवळीचंच का चिंतन करायचं. मग गो नाम इंद्रिय पा पिबती सर्व इंद्रियाने गोपी काय करते परमात्म्याचं रसपान करते. म्हणून त्या गवळणी कुठल्या होत्या त्या यथावर गोपी काना त्या गवळणी होत्या बरं. आणि त्या असं चिंतन करायच्या जसं आपलं झालं तसं नकळे दिवस की रात्री अखंड लागले शीज होती बरं का. गाव छोटं जरी असे प्रत्येकाने काय केलं तर नामचिंतन केलं. नामची अशी पौर आहे नका जाऊ तया गावा नामधारकांच्या सेवा बरं का. नामचिंतन केलं रे केलं नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्नच येत नाही. आता कुठे तिकडं गारा पाड्या इकडे पाऊस पडा आपल्या आला का नामाची शक्ती तेथे असे देव उभा देव मागे पुढे उभा हे सांभाळत आले आघाद निवार. पण बऱ्याच माता म्हणलं भजन करा त्या शक्ती असे डोळे असे बारीक करायला कम करायचे बरं. त्यांचे तेवढं पुण्यही नाही तेवढी पुण्य कमी पडायचं. कारण
जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुरी तरीच नाम जिव्हारी येईल श्रीरामाची. त्याचे मुखी हरी बैठा होय. त्याचे मुखी हरी बैठा होय. त्याचे मुखी हरी बैठा होय. त्याचे मुखी हरी बैठा मुखी हरी बैठा होय म्हणजे बसतो. कोणाचं जयाच्या वाचा पुढे भोजे नाम नाचत असे माझे सहस्र जन्मी जे ओळगी जे एक येळ त्याला पुण्य लागेल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बरं का, ज्यांनी ज्यांनी भजनाला हजेरी लावली त्यांना धन्यवाद आणि ज्यांनी लावले त्यांना बी धन्यवाद. बस ते सुंदर कार्यक्रम झाला. बरं का, जरी भजन नसलं केलं तर भोजन तर केलं ना, उपकारच ना. एवढ्या भाकरी आणल्या आणि ते जर खा नसलं म्हणून ते काय करायचं त्याचं. ते आमचं टेन्शन तेवढं तरी कमी केलं. टेन्शन गुन्हे आणायचे ते वाया गेल्यावर अन्न पूर्ण ब्रह्म आहे म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आता अभंगाला तुला त्या गवळणी सारखं चिंतन कर. जागृती सोपनी पांडुरंग पडिले वळून सकाळ भाव तो निराळा नाही तुझा. महाराज परमार्थ करण्याकरता त्याला ब्रह्मचारीच राहावं लागतं असं काही नाही. काही गरज नाही. ती फक्त व्यवस्थेकरता शास्त्राने काय केली, ती अवस्था केली. अवस्था कोणी असं होते, ब्रह्मचारी ग्रस्ती वानप्रस्थ संन्यासी आश्रमाच्या अवस्था का जनकाला 700 बायका तरी महाराज एक पागणी मागणी जळे अवस्था. बरं का, म्हणून त्या संसारीच होत्या. संसारी म्हणजे काय, तुकोबरांचा तुका म्हणे निरसाला देह तवर अवघी संसारी. देहाच्या विसर केला आनंदे संचार. याचा विसर पडला पाहिजे आणि मग अवस्था होत असते. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम. त्या गवळणी स्वतःचं उदरनिर्वाह काम करायच्या आणि त्यांचं काम काय होतं, त्या गवळी होत्या. त्या गवळणी गवळ्याच्या होत्या म्हणून दही तूप लोणी घेऊन कुठे गेल्या. निघाला 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 गवळणीचा अजून मागाची होतं तर झालं का माझं. हे पुढचे भूदेव ब्राह्मण दिसले यांचेच नाव घेतले आणि पहिल्यापासून आले ना, पहिलेच खायला आलो. हरिभक्त परिणामचे गुरुबंधू असणारे ब्राह्मण संस्थाचे मठाधिपती रामानाचार्य रामेश्वर शास्त्रीजी एक पुढं पाहिलं मागा बघतो होते आपल्याला. आता लक्ष पाहिलं लक्षानं माझे ते सुद्धा महाराज टाळगून उभा आहे. गाडी वाजता त्यांच्याकडे महाराज ते मला गिनेन नाही ना. टाळी वाजा नाही टाळी वाजा कुणाची कोणा टाळी वाजा सांग. एक दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला, याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या आणि एखाद्या वेळेसला तर महाराजांनी ओळख घेतलंच नाही बाबा. पण तुम्हाला एक सांगा, एकदाच घेतले ते बेजारी ती तात्या कोणी घ्यायचं का नाव ते कोणाचं काय हां नाव घ्यायचे हवंच आहे का जुन्या एखादा
म्हणून नाव घ्यायची गरज नाही. एका म्हणता भले तुझे सहज दिले. हे गायक माझेच आहेत, वादक माझेच आहेत, ते जो त्या माझे आणि माझं नाव घ्यायचं कोणाचं आपलेच आहे. म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम आहेच. आणि लक्षात बोललं तरच काय काय लोकांनी तोंडापुरतं बोलायचं आणि मागं तसं ते नाही सांगत काय, पण आपलेच लेकर आहेत ते. म्हणून जरी राहिले असले कुणी नाराज व्हायचं काही कारण नाही. विठाला थाट ना समोर निघाला मग पुढे हटाला म्हणजे बाजारा निघाला. आणि त्यातली एक गवळण काय म्हणते अभंगाचं प्रथम चरण. कोणी एकी फुलली नारी महाराज कोणी एकी भुलेणारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. अभंगावर विषयगर थोडक्यात हे दिले नाही त्याचं अनुवाद करतो. आपल्या ह्या मेळसंगी नगरीची असणारी मुस्लिम बांधव याने 1,32,000 रक्कम दिली आणि ती देऊन असे आलिप्त राहिले नाही. तर महाराज एक दिवसाची पंगत व त्यांचा सर्व तरुण मंडळाने वाढण्याचे काम केले. असं वेगळं कधी उरलं नाही महाराज. वेगळं नाहीच महाराज. जसे पाण्यावर लाटा असतात, मोठी असेल छोटी असेल लाटाच आहे का. पाणी वेगळं आहे, लाट वेगळी आहे. तसे आपण एकच माणसं आहोत बरं का. वंदे मातरम ह्या भारत मातेचे आपण लेकरं एक आहोत. फक्त प्रत्येक कामं वेगळे वेगळे केल्यामुळे प्रत्येक वेगळे वेगळे नावं पडली. रक्त वेगळे का वृत्ती वेगळी काही नाही, सर एकच आहे. पिंडे पिंडे मत्तिरे भिन्ना. फक्त विचारामुळे त्या कार्यामुळे ते नाव पडले. म्हणून आपण एकच आहोत. भारतीय सगळे आपण हिंदूच आहोत. म्हणून भरतखंडी नर्दिकातून परमभाग्याची संपत्ती आपली भारत बांधव आहेत ना, एकदम मिसळून मिळून राहतात, समरस होतात. कसे होतात. तृणाग्नीमुळे समरस झाली तसे समरस होतात. आणि तिकडे तिकडे तेच आहेत. तिकडे गुंकड तिकडे कळलं का. इराण पण अजून काय हो मला सगळं माहिती. वाया वाणी सिने लहान बरं का. बरं का. जरी अमेरिका असेल पण खुमखुमी ना. खुमखुमी काय कामायची नाही. अरे अंग सामर्थ्य असावं पण क्षमा असेल त्याला महत्त्व असतं. अंगा क्षमा असेल महत्त्व नाही तर काय त्याला बोलायचं. क्षमा सुरेश्वर क्षमा लागते क्षमा. म्हणून तिला कधी भारत माता म्हणून अमेरिका माता म्हणून नाही तिला. कारण ह्या मातेमध्ये महाराज गुण आहे भूमीचे मार्दव सांगे कुलवान शिलवान आचार परम धर्मा ह्या भारत मातेमध्ये आहेत. म्हणून त्याला देशाचं लक्ष आहे की भारत माता आपली आहे. आणि आपलं भाग्य नव्हे कोणी म्हणलो का मी भरतखंडी परम भाग्याची भाग्य आपलं सौभाग्य आहे. आपला देश विकसित नसेल पण तो संस्कृत देश आहे. काही लोक विकसित आहेत गाड्या घोड्या सगळ्यात पण संध्याकाळी गार चहा प्याल्याशिवाय झोप येते आणि आपल्या कीर्तनच येते. भाग्य म्हणायचं का दुर्दैव म्हणायचं. हो भाग्यच आहे. एक सांगतो हत्ती के पाव में सब में पाव गुरुकुलाच्या असणारी हनुमान महाराज शास्त्रीजी
आपण आडा करू नका, कार्यकर्ते आडा करू नका. भजनी विक्षेपी तेचे पै मरण म्हणून गोंधळ करू नका, शांत रीतीने बसा. महाराज धुमेगावला शताब्दी आहे आणि तिथं सुद्धा महाराज कार्यक्रम संस्थांचा आहे. तिथं सुद्धा कार्याचं कीर्तन आहे. त्यांची सुद्धा महाराज संस्थानाबद्दल खूप असतात. महाराजाला हेलिकॉप्टर नेलं त्यांनी. त्याला कसं नेता म्हणून ते म्हणले महाराज आमची भावकीच आहे. तीनदा नाही म्हणलो तरी एका मीठ संकट बसलो दिलं एक फोन आला, ओपनच करा, इथंच करा इथं वापरे. ते म्हणजे महाराज आम्ही लावणार तुम्हाला बसावं लागेल. म्हणलं बसावं लागेल. होय भक्ती केला त्याचं बसेल म्हणजे काय अडचण नाही. भावना आहे महाराज. ते गुरुदेवानी लावले रोपटे ते फक्त आता फळं खायचं काम आहे. आणि तिकडं असणारे हरिभक्तपराने म्हणून शास्त्रीजी त्या संस्थांचे म्हणजे ह्या गुरुकुलाचे ते अध्यक्ष आहेत आणि आम्ही उपाध्यक्ष आहोत. ते चालवतात गुरुदेवांची कृपा आहे. हे मुलं ते म्हणजे शास्त्रीजी आज म्हणजे कोणी आश्चर्याचे होते, कोणी शास्त्री होते, कोणी संत होते, कोणी महंत होतील, कोणी धन्य कोणी शास्त्र होतील, पण वाया नवजी. आनंद विद्यार्थी गेलेला वाया जाणारच नाही. विठाला हनुमान महाराज येते का उठं हल्लं पण मला इथं नाही गेलं. सकाळी फोन आला तर म्हटलं कीर्तन करू काय करू म्हणलं तुमचे यथा यायचे तथा जसं तुमचं तसं त्या ऐकून या नाही त्या अगोदर या. ते म्हणजे थोडं ऐकून तिकडं थोडीकडं ऐकून आता पुढं चालतो. कोणी एकी भुलेली नाही, सगळे बोलत नसतात. बोलणं नाम अवस्था. जसं पिकेली असेल ते कडूपणे गेले ते श्यामा केले नारायण काम कुर्दुलो बनी मठायची अवघ्या अंदाची सृष्टी झाली. पूर्ण अवस्था पहिली अवस्था बदलून दुसऱ्या अवस्थेला प्राप्त. कोणी एकी भुलली नारी बरे का मनुष्यानाम सहश्रेष विरळा ऐसा कोणी सगळ्यात ती अवस्था प्राप्त होत नसते. म्हणून काय म्हणते विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आणि त्यावेळेस काय झालं महाराज, ही म्हणत असल्यामुळं ते हसायला लागल्या. कुठल्या हसायला लागल्या? कोणी दामोदर हा बरोबर. हा गोविंद कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. कारण त्या मथुरेच्या हसायच्या. का हसायच्या बरे त्या सांगू तुम्हाला. मग गुरुदेवांचं वाक्य असायचं. ते म्हणायचे जिथं नवरा पत्नीच्या पाय पडतो त्याला गोकुळ म्हणावं आणि जिथं पत्नी पतीच्या पाय पडते त्याला मथुरा म्हणावं. असं पीटी मास्तर का म्हणावं, असं का म्हणावं, अवघच म्हणावं महाराज. का म्हणावं? पती पत्नीच्या पाय पडतो द्विज भाव नाही. तुझे जो घडी तो संसार अवस्था. आणि जिथं पत्नी पाय पडते पतीच्या भेद ती मालक आहे ती मालकी नाही असा भेद आहे. पण गोविंद बरं का परिणाम काय झाला? गोविंद गोविंद मना लागेल या छंद गोविंद ते काया भेद नाही देवतया. आणि होईल अंगे जो झाला जो आपण त्याशी अवघी देव. कारण काही गोणची अशी अवस्था झाली गोण त्याचा अधिकाराची पुढे गेली बाजारला. आणि बाजारला गेल्यानंतर महाराज चौकात उभा राहिली. सकाळच्या 8 वाजल्यापासून दुपारच्या 6 वाजेपर्यंत उभाच राहिली. येड्याचं इकडे बाकी तिकडे बाकी. त्या गावातल्या मग अगं इकडं अशी का उभा राहिलीस तू? हां काय करू, कशाला आलती, काय आलती? हिंदी भाषेत सांगायला लागली. मैं भूल कर जानी बात मैं भूल कर जानी बात मैं भूल
आगे हात कोणाच विचार आगे हात कानाले मनमोहन ती म्हणते पाशी कावकाळ ती म्हणते मै भुली घर जाणे बा मी भुलली वाट बोले बेचैन गोरस बेचैन आहे हाट मी वेचना करता म्हणजे विकना करता ते मग झालं काय काना रे मनमोहनलाला सब विसरू देखे गोपाल महाराज ती सगळा विसर पडा आणि तिला परमात्मा दिसायला जसा कोकोबरा दिसता ना विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अनुचित पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल लावली पिशी जिकडे पाहे तिकडे दिसे जेथे देखे तेथे तुझेच पाऊले धोंडऱ्याचे म्हणून काय बसा मारायचे विठाला विठाला जेथे देखी ते तुझीच पावलं बरे त्रिभुवन संचले विठ्ठला गा त्यांना का दिसायचा जशी दृष्टी तशी सृष्टी आपल्या देवळा देव दिसत नाही तर मग असं काय म्हटलं नाथ मारला गाढवात दिसला नामदेव महाराजाला दगडात दिसला सावता मारला कांद्या मुळ्यात भाजी दिसला कांदा बळा भाजी एवढी विठाबाई माझी 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 नकोडा विरती होती अवधा झाला माझा हारी कांदा बळा भाजी एवढी विठाबाई माझी कांदा बळा भाजी एवढी विठाबाई माझी महाराज मोन्या महापुरुषांच्या पुण्यती साजरे होतात षष्टी असेल पुण्यतिथी असेल बीज असेल काय त्यांची स्मृती त्या महापुरुषांची विद्याविणी संपन्नी ब्राह्मणी घासिनी सुनीचे व सपाक्याचे पंडिता समदर्शना परमात्मा होत होत पाहिजे त्याप्रमाणे महाराज त्या गवळचं झालं काय माझ्या म्हणते का पगटारू देखी अनेरा देखी लेखेरा परमात्मा त्याप्रमाणे ती गवळ सगळा परमात्मा दिसायला विकिता गोरस घ्या म्हणे हरे मग तिला काय दिसायचं अभंगात देखिला डोळा बैसल मनी देखिला डोळा बैसल मनी देखिला डोळा बैसल देखिला डोळा बैसला म्हणी जी गोष्ट पाहिली ती आत उतरत असते
म्हणून तुकडं चांगलं बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. डोळ्याला सांभाळा तो का म्हणे डोळा विठू बैसला सावळा म्हणून त्याकडून देखला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी उच्चार काय करायचा आणि त्याचा परिणाम काय झाला आपली आता विसर बोला आपली आता विसर बोला आपली आता विसर बोला आपली आता विसर बोला तिसऱ्या चरणामध्ये आपुल्याचा विसर भोळा आपला स्वतः विसर पडला विसर पडला म्हणून तुकोर म्हणतात देवात असा करू उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझ्या वरवे केशवराजा तोळवा. म्हणून बरेच लोक शहाणे लोक असतात हुशार असतात आणि ते अहो तुम्ही असे शिकले माणसं तुम्ही एवढे पण असं का करतात ते म्हणते डोक्यात गणगण असल्यावर तसं करावं. अरे तसं करू कडे विसरत असतं का तैसे विचारता निरसले परपंच सांडवले तत्वता तत्वले ज्ञानी असते ते विचाराने तष्ट होत असतं अविचाराने कृत्रिम झालं स्वाभाविक झालं पाहिजे. विसर गोळा आपलं भारत सर्वात मोठं याचं दुःख आहे. हे आलं की सगळं आलं ही फाउंडेशन आहे ही इमारत आहे. म्हणून हे आलं की एक आलं दुसरं आलं दुसरं आलं तिसरं आलं उतरत लागत. पण महाराज जे महापुरुष असतात महाराज देतात मीच नाही फक्त ऐसे जाण्याचे उदास गेल्या पास निवार उदासाचा चामडा जाणे कुत्ता जाणे शस्त्रकृती तुळ्या देहा आगी माझी पडल्या चित्त महासुकले चिवो चिने काय अवस्था असते. आपल्या धुरा निघलं तर आपण तसं बाहेर पडतो अवस्था काय म्हणून आपुल्याचा विसर गोळा. महाराज दुःख फक्त म्हणून सुटी सुखा दुखाला कारण ईश्वर सुटी सुखा दुखाला कारणच नाही. तुकोबरायची बायको मिळली आपुलपादाकडे महाराज त्या म्हणजे बाईली मिळली मुक्त झाली बरे झाले देवा निघाले दिवाळी बया दुष्काळी पिढा गेली आपुल्याचा विसर गोळा. हे आपलं दुःख देतं हे माझं त्याला काय म्हणतात कर्तृत्व फळ सॉरी मी माझ्यामुळे झाले मी केलं आणि हे जेवढं आपलं हे काही संघ येणार नाही सगळं आपण पासारा गोळा करतो. तो का म्हणे तूच कारण येणं भावगा पासारा गोळा होता. म्हणून जे महापुरुष आहेत भगवान शंकर ते येडे नव्हते ते कसे होते सार सार साठवा नाम तुझे सार म्हणून स्वरूपाने जपता सेवा उमा कौमय अनुभव आपणा सत हरी भजन जगत जब सपना. पण तुका म्हणे भोळा जिंकू जाणे खरी शिव भोळा चक्रवर्ती आहे भोळा नाम सरळ पाना. भोळा म्हणजे एडपट नाही असं भोळा नाम सरळ. म्हणून आपुल्याचा विसर भोळा गोविंद काळा कौतुकाने गायनाचे उडी आपल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने उड्या मार लागले नाचायला लागले की मग लोक हसत असतात. तो का म्हणे
म्हणे अशी जन नाही का न ते ठाई. लोक हसले का? कारण ऐको ना के निंदा स्तुती कानी जैसा का उन्मीन योगीरा. हॅलो महाराज, वा वा वा, तुमचं काय कीर्तन झालं, वा लय भारी कीर्तन झालं. महाराज पोगळा त्याच्याकरता मी एक गुंड लावित नसतो. कुठली तर आपण लावायची त्याला. आपली काम डिलिव्हरी अगोदर बोले महाराज तुमचं कीर्तन फार झोपलं, फार झोपू दे माझं. त्याचं घेणे नसतं. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही मला भोळं समजलं, येडं समजलं. भोळा नाही येडा नाही, फक्त माझं पांघरून भोळेला. त्याला वाटतं भोळं दिसते, इतका भोळा नाही. तुम्ही समजता भोळाचं मी, पण तुम्ही समजता इतका नाही एवढंच. तो का म्हणे असे जन नाही का न ते ठाई. कारण महाराज ऐको नाही की निंदा स्तुती कानी जैसा का उन्मिनी माना पण होऊन ठावे. हेची देवाचे दर्शन साधारा हे समाधान. निंदा आणि स्तुती आमच्या पाचीला कोंडे. उलट निंदा केले चांगले भेटावात. ती निंदा कापाशी अशेष पाठ करती पातकाची धुनी. मोल न घेता साबण. त्याला साबण द्यायची गरज नाही, ते धोत बसतो. धन्य ऐसा परोपकारी जाय नरका आणि कावा. महाराज म्हणून तुका म्हणे हसे जन नाही का ते ठाई. देखला मुला बैसला म्हणी तोची वदनी उचारी गुरुदेवाच्या कृपेने अशी अभंग सोडला. आता आपल्याला पुढच्या याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे. तो करायचा कुठून? उच्चारावे केले देवे गोकुळे. परमात्म्याच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा, आचार करायचा. कारण परमात्मा परिपूर्णतम आहे. को विधी को निषेध आहे. आणि प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. एक पत्नी, एक पत्नी, एक वाणी आहे म्हणून त्यांचा आचार विचार आपल्या जवळ. आणि परमात्म्याने चरित्र केलं. दोन अवस्था म्हटले, रांगता बोधने राखीत आहे. रांगताने काय केलं? रांगत रंगने तोरित लोणी धावणी गळती रांगताने केलं. रांगत रंगणी चोरीत लोणी. मला परमात्मा रांगतो हेच नवल. नवल केवळे केवळे न कळे मानवाचे कोडे. कारण का नवल आहे? जे विश्व निर्मिले दयापासून सकळ हे मंडळ झाले. पिता अमस्य जगतो माता धाता पितामह. सर्वांचं उत्पत्ती स्थान आहे. नवीन सर्वांचा अधिष्ठान आहे. एके रोमे ऐशे धेंडे. हे ब्रह्मांड देखील रमावत आणि ते रांगत तळवे तळे हात टेकीत डाव्या गुणी खाणी रांगत रंगनी रंगनाथ सोम्या देखिला रंगनी रंगनाथ सोम्या देखिला रंगनी रंगनाथ सोम्या देखिला रंगनी रंगनाथ सोम्या देखिला
मी एखाद्या थाप दे बोलत ना मला धुमाकून दिली असते. तुम्हाला सांग का पांडुरंग आमच्या पाठीची कोणाच म्हणता नाही आलं. कोणाच म्हणता नाही आपलं सांगावं लागलं पांडुरंग जाहीर करा जरी माहिती जाहीर करून आपली. पण महाराज आशीर्वाद आहे मला बोलले सिने महाराज मला सिनेमा मारायचं तुम्हाला अडचणच नाही तुमच्या मागे शंभर काय एक वाद एक मग हाताच्या कारण आरसा कशाला मारा की काय एक वादक सगळी गुरुदेवांची संपत्ती आहे. हे भगत जगत सुद्धा गुरुदेवांचं आपलं काय मारा आम्हाला कोण विचारते वा खाली आम्ही त्या मावशा खाली आमच्या नाव तुका म्हणे आले समर्थाच्या मना त्याचा महाराज म्हणायचे अरे बाबा माझं बोलले किडबिड आहे ते म्हणायचे तुम्ही कसं बोला लोक तुमची भावना ऐकते हे माझा अनुभव विठाला नाथ महाराज वंशांचे आहेत ना ते घरातले माणसं आहेत बरं का प्रतिवर्षी ते येत असतात तर यावर्षी आमच्याकडून नाव चुकून राहिलं पण तरी मी त्यांच्या घरी जेवायला गेलो 62 दिवशी सप्तमी राजेवर त्यांच्याकडे असते त्याला विनंती केली महाराज गोदेवा वर्णा ब्राह्मणो गुरु महाराज त्या घरी जायचे मी सुद्धा त्या घरी जायचे मी असा बदल नाही केला जसं महाराज चालले जिथे भगत आहे जे जगत आहे त्या ठिकाणी जाणार आणि त्या भगत जगत आणि महाराजा प्रशात मला कोणाचा इन्कार केला भेटला नाही विठा काय चालू तळवेत हात टेकीत महाराज परमाताही रांगतो आणि आपली मुलं रांगतात आणि आपली म्हातारे रांगतात पण आपलं म्हातारं रांगायला लागलं की किळस येते किळस ती कोणाला येते हे आपल्याला माहिती येत पुरावस्थेमध्ये नाही उत्तरावस्थेत येते इकडे काय माहित आमच्या बीडचं तिथे काय माहिती असं बोल पण तसं नाही झालं पाहिजे बरं का महाराज पतीच्या मतानो सर्वनी पतिवर्ता आणि शात्मा भेटीची का तुका म्हणे पतिवर्ता जी देवावरी सत्ता कारण तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा साधक आणि गुरूंची सेवा करावी पत्नीने पती सेवा करावी आणि मुलांनी आई वडिलांची सेवा करावी सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पिते तसे लोण नक्की माय बाप केवळ काशी देणे ना जावे तीर्थाशी मी तत्वज्ञान सांगतो पुढारपण करतो लोकांना ज्ञान सांगतो आणि पुढचं बोलायचं हो मग ते महाराज पुढचं राहणार अरे महाराज बोले तैसा चालेल जर बोलायचं असेल तर अगोदर आपल्या आई वडिला आई जेवली का राहिली का दवाखाना सगळं प्रमाण बोलता येतं आणि हे जर बरं तुमचं बागा हवा घेईल त्याच्याकरता बोलतच नाहीत लोकच बोलत नाहीत कसे बोलतील प्रत्येकाला अंधारे ना आणि बोलण्याकरता माणूस मोकळा लागतो निरपेक्ष लागतो आणि त्याला काय म्हणता शेठजी कसा लागतो आपतोच तू वक्ताला तो अर्थ ठेवून नाही काय करते ती चलती का पुढं आपल्या त्याला अडचण येऊ नये त्याला म्हणजे कशाला सांगायचं ग्रामपंचायतला तिथं अडचण येऊ नये महाराज लोभावरी ठेवून हेत करी असत्य ज्ञानीत त्याच्या पूर्वजापतन नरके किडे होती जाण माता श्रवे सुंदरा पाजी विटाळ पित्रा तुका म्हणे अशी अशी मग गांधीला सायाशी म्हणून माझं खरंच बोललं पाहिजे विठाळ तू जगाचा चालक मूल म्हणजे फुल असते निरागस असतं परमात्मा रांगत गेले एका गवळ्या घरी गेले आणि गवळ्या घरी गेले तर महाराज तिथं काय केलं महाराज परमात्म्याने दही खाल्लं तूप खाल्लं लोणी खाल्लं आणि असणारी दुधानी पाहाती गवळणी पाहाती गवळणी
दुधाने म्हणती नंदाच्या पोरे आज चोरी केली खरे. तिने आपला हात पाहिलं, अंतर पाहिलं, आप आपला शोधून पाहावे. विवेक नांदे त्याच्या सेवे अंतर स्वतःचं पाहिलं. आपण आपलं पाहतच नाही, लोकांचं पाहतो. या असले हे तसले ते तसले, तुम्ही कसले तुम्ही तसले. आपलं आपलं आपले आपण घरा सोडवण. पालथी दुधाने पालथी म्हणण्या म्हणजे विकार नाही, काम नाही, क्रोध नाही, विकार नाही. आणि मग विकार नसते येऊन गोपाळ राहे परमात्मा आत आणि आत राहिला की तुका म्हणजे हरी काही उरून ती हरी दिला म्हणे दिले संसाराशी पाणी. आणि मग त्याशी म्हणती नंदाच्या पोरे आज चोरी केली खरे. एक म्हणती त्या विनाशी नव्हे दुसरे आईशी, दुसरं असं नाही त्याच्याशिवाय नाहीच असं ते निर्णय केला. एक म्हणती नाही असे ना त्याला येऊ दे म्हणते. माझ्या घरी येऊ दे नुसतं येते ना त्याच्यावर राखणच करते, त्याला येऊ दे म्हणते. आणि येऊ दे म्हणलं की त्याला लगेच कळतं. कसं कळतं न सांगता तुम्हाला कळलं. त्या परमात्म्याला कळतं. ईश्वर स्वर होता नाम आहे त्याला कळ झाले. पेंड्या आडीच्या घरी जायचं, पेंड्या असू दे ब्या त्याच्या घरी जायचं म्हणजे ठरलं मला. कारण संघ त्यांचा होता, ते संघाचे बॉस होते. आणि सांगितलं म्हणजे त्याला वेळे म्हणले काय करा, माती घ्या, घालेली माती घ्या. माती कशाला, चोरी करायची माती कशाला. अहो म्हणले देव म्हणतात त्या जर उठल्या ना आपल्या धरायला लागल्या तशी माती फेकायची तोंड डोळ्यावर. आणि ते म्हणजे चष्मा घालवल्या मग. महाराज असं नाही, तेव्हा अशी शिल्लक शहाणी होती. आणि आता सुद्धा महाराज होतो शहाणी असतेच. आपण म्हण महाराज असं करा, महाराज तसं करा. तेवढा महाराज मग असतोच ना. पण ते रान हाणणारच पुढचं थोडं, ते राहत नाही त्यांना म्हणून. दुसरं म्हणजे काय करायचं म्हणले सराटे घ्या सराटे. तेव्हा सराटे कशाला घ्यायचे. अरे म्हणले त्या उठून माग पळायला लागल्या असे टाकायचे म्हणून. सराटा असा मारा कसा फेका असं उडी काटा राहतो. तसं मांजराच पिली फेकली ते असं राहतं काय कसं म्हणले जेव्हा चप्पल घालायला आबा शिल्लक रान सांगून मी सांगेन तेवढं आहे ते काठी या महाराज. सगळं कंपनी विचार केला. आले होता. आल्यानंतर ती दारात बसली होती. जवाला पाळते ती दारात बसली वाड्या म्हणून एक काम करा तुम्ही काय करा, मी सांगल तसं आहे तुम्ही सांगता तसं. कारण एकाच्या मागे चाललं का नाही नफा होऊ तोटा होऊ खड्डा होऊ मोठा तर ते भरून येते. तसं परमात्मा एक बॉस होते आणि त्याच्या मागे सर्व गोपाळ होते. म्हणजे वेळेवर डोळे झाका म्हणले आणि झाका म्हणले की झाकले आणि झाका म्हणले की उघडा म्हणून तर आतमध्ये काय जवाब. नुसते डोळ्यात झाका म्हणून तर उघडा होतं आतमध्ये. एका बघा वेळेवर म्हणले दही माल हाना म्हणले दही खायला माल खायला लागले. आणि एकाच्या मनात ते जरा बुद्धिवान होतं जरा. ते साध्या माणसाला शंका येत नाही आणि ते एखादी म्हणजे बुद्धिवान त्याला लय शंका येतात. एखादी भाषा भाषा शंका त्याला बरं का लय शंका त्याला. तर्केता मा कुतर्केता तर्क का कुतर्क नको बाई. आणि ते डोक्यात होतच याला काय केलं गाडी येणे काय केलं गाडी द्यावं काय केलं गाडी येणे. आणि मग संशयाने घोर आणि कणाई पाप थोर विनाशाशी वाग प्राणी. सगळ्यांनी माल खाला माथेला चाहू लागली. चाहू लागल्याबरोबर अरे डोळे झाका म्हणले माथेरी आली. डोळे झाका म्हणजे त्याने असे झाकले जरा सवनी केली खिडक्या केल्या. आणि भाव जायचे गाठी लाभ त्याशी उठावती केली पटापटच बाहेर आली. आणि गुतलं मधून का पता माहिती इतकं चालू होती. आणि ढेरी होती त्याला चांगली माल हाणलेला काही पहिली ढेरी. आणि जेव्हा म्हातारी हाणला का नाही असा एवढा हाणला दत्ता महाराज किती हाणला सगळा माल खाली आला. आणि पुन्हा एक मार दिला. कोणता मार म्हणजे त्याला मुका मार ना हाग्या मार म्हणतात. कारण
कीर्तन राजाचं असतात मोकळं सांगायचं असतं म्हणजे चुकत असतात. बरे का चुकलं म्हणलं माझ्याकडून. काय झालं पण कसं काय निघालं तुम्हाला कसं काय म्हणलं कसं काय तूच कसं काय अरे हे तुझ्या पैसे झाड बाहेर निघले तू कसं काय गोतला तू खरं सांग तुझ्यापेक्षा जाड जाड गडी बाहेर निघली तू एवढा काय जाड नाही तू 50-55 किलोचा ही 110 किलोची गडी बाहेर निघली तू कसं खरं सांग जेव्हा खरं सांगा मी काय केलं असं डोळे अशी ठेवले म्हणा काय तू काय करतो म्हणून मग तोच परिणाम म्हणून आता करशील काय म्हणले नाही गडी बाहेर आला महाराज अशी गाराणी महाराज मग गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया, गोकुळच्या स्त्रिया, गोकुळच्या स्त्रिया. गोकुळच्या घराणी घेऊन आल्या मला सांगून आल्या घराणी बरं का ती म्हणली माझं पोरग तसं नाहीच. एक म्हणतीला आलं का कानाबाई तुझी तुला बोल वाटे याच्या पड्या सांगू किती महिपत्र शिंद वाटे म्हणली माझं पोरग तसं नाही. बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ विसते गोजिरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ विसते गोजिरवाणे. काय सांग जागराने गे गोकुळच्या नारी, काय सांग जागराने गे. गुणाचे ताने बाळ दिसली गोजिरवाणी काय सांगता घराने गोकुळच्या नारी. महाराज ती उलट त्यांना काय म्हणते लपोण्याची गुठी घे तुम्ही लागता याच्या पाठी घे एवढीच रीत खोटी घे मिडी सांगीच्या नारी तुम्ही खोट्या तुम्ही खोट्या. उलट ती म्हण लपोण्याचा भवरा घे लपोण्याचा भवरा म्हणजे पठ्ठे बापडचा राहते सांगत असतं थोडं असं होतच काय म्हणतो लपुण्याचा भावरा पुण्याचा तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी अशा सांगत असताना महाराज मैया काहीच ऐकायला तयार नाही. मग परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं की हिलाच आता पहिले करतो का न करतो आईच्या लक्षात आणून द्यावं. पण परमात्म्याने सकाळी सकाळी तिने काय केलं असं मंथन घातलं नाही असं घोसळण घातलं घोसळण कळतं का आपलं हे घोसळण नाही असं दह्या दुधाचं असं मंथन घातलं आणि परमात्मा रांगत रांगत आले त्या देवीला धरला आई करू दे रे मंथन
मला मंथन करतो, रवीच हात सोड सोड. पण महाराज हट्ट असतो, बाल हट, श्री हट आणि राज हट असतो. पण त्या हट्टात आपल्या तिकडे वेळ जावड्याने वाढले, पावणे तोंड पुढे घालायला गेले. महाराज त्याचा हट्ट मला आई स्तनपान दिलं, मला प्यायचे. महाराज त्या मातीने काय केलं, रवी सोडली आणि मुलाला पाजायला सुरुवात केली. आणि पाजताना काय केलं, पहिला कार्यक्रम पदर टाकते, पदर मुलावर आणि स्तनपान करते. बरोबर आहे ना, पेटी मास्तर होतं म्हणून. आणि मग ते मुलगा पेतो. मग बस स्टँड असू द्या, एस.टी. असू द्या, बैठक असू द्या, मुलगा रडायला लागला की माता त्याला मांडीवर घेते, पदर टाकते आणि स्तनपान करते. पण अलीकडच्या माताला पदरच नाही, टी शर्ट आणि जीन पॅन्ट पाजायचं बस. ही थल्याने मावशी आमचे बिल सांगतो, तुमचं नाही इकडं आमच्यापेक्षा तुम्ही 50 वर्ष सुधारित आहात म्हणून मला काय माहिती एवढं. आणि मग ते काय करतात, पर्याय करतात. काय करतात शेटची पर्याय, अशी बाटली आहे चेपटण्याची बोलत असते. आणि महाराज त्यात मग सवय लागायची त्याला. काय सवय लागायची, ते थोडं काळ्या कपीला काय दूध येते, ते जर्सीचं असतं, म्हशीचं असतं. आणि म्हशीचं जर कळतं, अहो म्हशीचं वासरू सोडलं की तर मालकडे होण्यात येतं. गाईचं सोडलं की 100 गाई असू द्या, आपल्याच गावची पिला गाई, ईश्वर सूत्र येते. मग या काय करतात, त्याला बाटलं दूध पाहिजे. आणि बाटलं दूध पाडल्यानंतर परिणाम काय होतं महाराज, पोरगेच विचारित नाही. पोरगेच विचारीन कसं, तो अंगावर दूध पाडलाच नाही. आईचं तुम्ही आईचं कॅल्शियम असतं, कॅल्शियम आहे म्हणून बरं, अमृत असतं ते पाहिजेच नाही. का पाहिजे ते सांगायचा विषय नाही, पाडलं पाहिजे. आणि तसं आई पाजायला लागली आणि पाजायला लागली, कणे आपल्याला प्यायला लागला. आणि दूध पाठीमाग होतं, पाठीमागल्या घरामध्ये काळ्या कपड्या दूध होतं. आणि त्या दुधाला वाटलं वाश, कण्या जर आपल्या आईला प्यायल्या मग ते पिणार नाही, न जगून करायचं काय. मग त्याने काय केला, जीव दिला. कशात दिला, चुलीत उतू गेलं, त्यात जीव दिला त्याने. आणि जीव दिल्याबरोबर माता माऊली झाले तीक्ष्ण असतं घराणेंद्रिय, लगेच तिला वास आला. आणि झटकीने टाकलं खाली, त्याला पटकीने उठली, हिडी तिळण का. त्याला वाटलं माझ्यापेक्षा आईचं प्रेम रोजाच्या शाईवर जावर शानावर असतं, पण ते आपल्या वेळ नाही. बरं गेली म्हातारी, जरा राग आला. हो म्हणले मला सोडून आई दुधाकडे गेली. त्याने जी अशी रवी धरली, उलटी केली आणि गाद्यासारखी बॅटिंगसारखी निश्चित माठच आणली. द्यायचे दुधाचे लोण्याचे सगळी म्हातारी पाठी मागून पुढं आली, इतकीच गेली. डबल चौकाचा वाडा होता माझ्याकडे, काय पाहता ते होतं ना, गव्हापोटी नंदा शेवश 1000 गाई फुटी गाई, इतकं दूध धाईन दूध. म्हातारी इतकी धाय दिवशी गेली, तिला वाटलं मी जर एवढे गेले तर माझं छोटस बालक काय झालं. लाला लाला कणे कोणीतरी सांगा गे, कोणीतरी सांगा गे, कोणीतरी सांगा गे, कोणीतरी सांगा गे, सांगा गे, सांगा गे, सांगा गे. मला कृष्ण देवी राधा, मला राधा देवी राधा, एकदम काना
लाला लाला कन्या लाला कुठेस? माझ्या चिमुकल्या माझ्या अशी त्याला मोलायला लागली. दोघड्या असायच्या खांबाच्या आडोबा राहिला. आवडते नाल्याला काय कळते? पण महाराज ईश्वर सूत्र असतं त्याला बरोबर कळतं. मुंबरा जर उतरायचा असेल ते असं पडत नाही, ते घसरत खाली असतं. ईश्वर सूत्र असतं त्या वयात ते कळतंच. ते ईश्वर सूत्र येते. त्या खांबाच्या आडून ती रडायला लागली. वाटलं आता जास्त ओढून दाखते नाही, कारण पाहुणे 2 वाजून गेले. तुम्हाला मी इकडे धोट धुवायला गेला म्हणून शिजवायला नाही. मी इतक्या आवाज देते तू ते महाराज चहा कणे महाराज कणे पुढे म्हातारी मागला. बरं सगळं गाव जमा झालं. काय झालं माया, काय झालं माया, काय झालं? अगं तुम्ही सांगायचंच मला. तू खोडकडे म्हणून मला तो आज काढा खोडकडे म्हणून. मग त्यांनी काय केलं महाराज? म्हातारी पुढे पडली. तिचा का पदर पडला, भोचोडा सुटला, हार पडला. म्हातारी स्थूल द्यायची घामागून घामागून. आणि मग देवर वाटला तरी बोलून काढताना परमात्मा थांबले आणि पाका. आणि मग सगळ्या काय झालं काय झालं तुम्ही सांगायचात, पण मला ते पटलं नाही. मला आज घेणार. मग काय करा आणत आले सगळे म्हणजे गोकुळाचे गोळा करून सगळे दावे गोळा करून आणि सगळे दावे आणून कण्याला बांधायला लागले. पण कण्या काय बांधला जाईल. सरपंच तुम्ही म्हणता एवढा सप्ताह केला महाराज काही विचार, पण मला काही तुम्ही विचारच नाही. एवढं काय गावात हे झोप येईल. महाराज एवढे दावे असताना कण्या का बांधला जात एवढं उत्तर द्या. महाराज बांधला जाईल कारण संस्कृत मध्ये दुर्या गुण म्हणतात. परमात्मा गुणातीत आहे म्हणून बांधला जात नाही. सर्वाला बंध नाही, तो बंधनातीत आहे म्हणून तो बांधला जाईल. आणि मग त्या सगळ्या विचार करा याचं कमर तर एवढं आहे आणि एवढ्या दाव्याने बांधला का जातो. आणि मग तसं विचार केला तसे विचारता निरसले परपंचेस सानुबले तत्वता तत्व ज्ञानी अशी विचार जर केला सगुण भावातून निर्गुण भावात जातात. मग तो आनंद राहणार नाही, तो वात्सल्य भाव राहणार नाही. मग काय केलं? बांध दिल्या तू आपण गोपाला बांधून घेतलं. कशाला बांधलं? खांबाला बांधलं कामाला. आणि कामाला लागल्यानंतर महाराज काय केलं? नर ही अर्जुन पहिले होते त्यांना सांगतो द्वापार युगामध्ये तुमच्यामधून शिरले की तुमचा उद्धार होणार. तिथून झाडं होते त्यातून काने शिरला आणि शिरला निसा झटका दिल्याबरोबर काढा काढा ते झाडं उन्हाळून पडले. पडल्याबरोबर तिला काय वाटलं काय झालं बाहेर, मग त्या आतल्या घरातून बाहेर घरात येते तर ते झाडं पडले. आणि कण्यामध्ये त्या कन्या विचारलं आलापाला घेतला मातीवरून टाकली आणि ती म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी झाली. आणि हे जर मेलं असतं तर काय झालं असतं? नाम तर म्हातारचं गरम आहे वागणीच आहे. त्यांना मी काय सांगावं आणि तुला सांगायची गरजच नाही. काही गेले घडी सांगायला बाबा बाबाचे आवाज ऐकला का? म्हणजे हो अहो म्हणजे तो आवाज म्हणजे मयेने काय केलं? कण्याला बांधलं. का बांधलं? अहो ती म्हणजे दही दुधन सगळी नासाडी केली म्हणजे ध्या तुपायची. म्हातारा असं गरम कर राजा माणूस पाटील माणूस आणि रक्त गरम म्हातारा आलो का पोरला बांधलं? ती म्हणजे आवय नासाडी केली म्हणून बांधलं सगळं. ते म्हणले दूध माझं दही माझं पोरगं माझं त्या बापाचं घरचं काय तो काय केला असं? आणि मावता मावल्या बापाचा वडील राग झाल्या नाही गळ्या बीडकडे राग. मग ती म्हणली कन्हैया तू आता इथं राहायचं नाही. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. सारे गोपाळ नाचया. सारे गोपाळ नाचया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. एक शिल्लक महाराज राणामध्ये या
महाराज तिसऱ्या अंकाला सुरुवात वातावरण पाहिलं नव रक्त खुमखुमी आणि खेळले तर त्यामुळे दांडू चेंडू लागू रे नाना दांडू चेंडू लागू रे आता वेळ झाली आहे टप्प्या टप्प्याने एक खेळ मानाने विराम देऊ तर चान्स बाबा कदू कदी बका बरा त्रिगुण खेळ 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 बाबा खेळ जाऊ पोरा खेळ विटी जाऊ खेळ जाऊ पोरा खेळ विटी जाऊ अबे Krishna
गुरुवारी महाराज म्हणायचे पिंगात असणार पिंगी आणि देवचे म्हणायचे ही भांडवली ना सगळं गुरुदेवाचे आणि असं मोकळे सोडीकडे म्हणतात मोकळे होते ओढ 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 तिने असं असं करावं ना आपण पाच 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 मन काय म्हणायचं तुमकडे खुश होते ना फुगत आम्हाला चान्सेस नाही आम्हाला चान्सेस नाही काय चान्स पाहिजे घ्या चान्स मला खूप काय असते तुम्हाला वाटतं मला वाटतं सांगावं हे लोट उरकून घ्यावं म्हणजे 12 ते 2च करते होतं दुरातून घेऊ तरी चालेल ना आणि भेटलं नाही कधी अहो भेटलंय पण थोडं उतरत आहे जरा म्हणून जरा रंगलंय म्हणून रंगाला काय आम्हाला गुरुदेवाची करू महाराज आमचे कार्यक्रमाचे कार्यक्रम हे समजाई तंबू असतो का तंबू कायला असेल तंबू असतो ना तंबू काय म्हणणार सांगू तंबू असतो तर असे दोरा असते आणि मग काय लागतो ते खांबा लागतो त्याला बांबू म्हणतो बरं आणि मग ताण्या वाढल्या की ते ठेवतो पण आमचा असा कार्यक्रम आहे तंबू जरी नसला तर ताल्या ताणले का आमचा उभा राहतो बिगर बांबूचा तंबू उभा राहतो गुरुदेवांची दया त्या महाराजांना गुरुदेवांना गुरुदेवांची तो का म्हणे आता काय खेळायचे तो महाराज खेळत बसलो सगळा खेळ खंड होईल ही पंढरपूरची कंपनी आलेली पंढरपूरची कंपनी अन्नदाते त्यांना जायचे तुम्हाला जायचे मला करायचं थोडंच मला बी जायचे कारण काला म्हणजे हाला आता म्हणजे कवा थांबायचं म्हणून परमात्मेने सर्व असणारे गोपाळ जमा केले गोलाकार बसवले आणि महाराज परमात्मा भावनाची गीती परमात्मेने गोलाकार बसून असा काला दिला हे भटाचा काला दिला जीवश्वराची काला दिला हरिनामाचा रंगोला साधन तो काला परमात्म्याने कुठं केला यमुनेच्या तीरावर केला तोच काला ज्ञानेश्वरांनी कुठे केला एकच काळी झाली माझा ज्ञान राजा गोपाळाची रायवाडी माझा ज्ञान राजा गोपाळाची रायवाडी माझा ज्ञान राजा गोपाळाची रायवाडी
लही म्हणजे बीज जाळून केलंय तुका म्हणे आम्हा जन्म नाही. आणि ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया. बरं का? त्याच्यावर बोलतो आमचे गुरुबंध असणारे नारायण महाराज माऊली संस्थान दगडवाडीकर परिक्रमा करून आत्ताच आले महिन्यापूर्वी आणि ते सुद्धा टाळून उभं आहे. माझा ना गोपाळाशी ही वाटी म्हणून जगन्नाथ त्यांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम. चार मनात कानडे राहते ते चार असतील ते महाराज काय बोलले शिवाजी शिवाजी महाराज कानडे आणि सुदाम देवकर जागृत महाराज जलद आले काय घ्या नका. दत्त महाराज तात्या.
वदने उच्चारी तो दोन मिनिटं थांबा सुस्ता द्यायची सुरू करते थोडं थांबा हॅलो हॅलो विनयकरी चला थांबा हो थांबा गडबड विनयकरी चला म्हणून पळू नका जे विषय म्हणजे कसं विना आलं कुठे जायची तुम्हाला हवा एक विनंती आहे आमचे गुरुबंधू असणारे माऊली सावंतांचे बोरगावचे बरं का त्यात तिथे उभं राहिले आता मी मोकाच पण पुढं असलं तर दिसला सुस्त असतं इकडं वरणात आता पाहिजे त्यांना काशी केदारेश्वराचे बाबा पलीकडे काशी केदारेश्वर बाबाजीचे महाराज ते तू आल्या कुठं आम्हाला दिसत नाही तर माझं फेट्यावर आल्यानंतर फेट्यामध्ये कळत आहे बाईला केदारी संस्थांचे मठाधिपती असणारे बाबाजीचे महाराज त्यांचं आगमन झालेलं आहे आणि माऊली संत यशवंत महाराज ते सुद्धा आतापासून इथेपर्यंत फुलं टाकल्यापासून रोज येतात बाबा आमदार ताई आलेले आमदार तयार आमदार ताई आलेले बरं राजमाता आल्या लक्षामध्ये आपली एक सूचना देतो बरं का संत महंताचं पूजन ते राजकीय लोकांच्या काय गावले करते आणि नंतर काय होणार आपण जे पुढच्या गावचं नारळ आहे तंडवा नारळ देणार बरं का नारळ दिल्यानंतर सगळ्याचे पुढचे त्याचे नारळ पुकारणार आपण आणि सगळ्यांनी जेवायचं आणि हे नारळ त्याने दिल्यानंतर जवळ घेऊन बसायचं आणि वाटे लावताना इतकं भेजायचं हो ना इथं असे फसले पाहिजे इथंच म्हणजे तुमचं नाव निघेल तुम्हाला हात थोडी विनंती आहे बरं का मोबाईल असतात कागद असतात आजारी पडतात कारण ती संस्कृती असते विकृती असते फक्त शुभ असावं म्हणून पाण्याच्या कळ घागर शुभ असावं म्हणून ते असतं पाणी थोडंसं ओलं असावं म्हणून तर तुम्ही काय झालं शक्य करून थोडंसं भिजलं मग आमचं लिंबगाव तांडा मग 2 तांडे असं ताणला असं एवढा पाडला ताणलं का नाही महाराज त्याने अशा एकच रस्ता त्याकडे आडे लावली यांसाठी बाहेर निघा नाही कुठले सगळे असे भिजले त्यांना उभड थंडी आली उभड थंडी आणि मग ते असे खुमखुमी धरून राहिले का होरापाडीचे ते डोंगरातले गडी सगळे बघ होते यांच्याकडे आणि त्याचं वातावरण त्या 2 वर्षापूर्वी एवढा पाऊस पडायचा आणि त्यांनी गाड्या लावल्या एवढे भिजले एसटीत बसून त्यांनी ओढून काढले आणि मग ते आता हरिभक्त पाणी अशोक महाराज रुपनर ते म्हणजे बाबा हे काही चांगलं तुम्ही सांगा होते याचं माहीत डोक्यात येतं त्यांना अनुभव आहे
एवढे भिजले नांदिली करायला मग त्याने असा कुसूर काढा मिळसंग आता मिळसंग सुद्धा भाया सारून असणार पण करायचे तसं बरोबर नाहीये बरं का. तुम्ही तरुण कंपनी आहात आणि तुम्ही काही संस्थांना मानणारी कंपनी आहात कारण कागदपत्र असतील म्हातारे माणसं असतील आणि थंडी भरून आल्यानंतर काही कामाचं नाही बरं का. थोडंसं आपलं 2-3 बाजल्या मारा आणि इकडं तिकडं खर्च करण्यापेक्षा इकडं सांगा वाढण्यात खर्च घाला. दुसरे काय भांडी वाजता दोन वाढणं येत्यात वेळ घाला ते विकृतीमध्ये काही वेळ घालू नका. फक्त थोडंसं पाणी एकदम बाजल्या मारा आणि ते विनाकारालाच मारा. नाही विनाकरी नाही नारळवाला फक्त नारळ पाठी असतं त्यांना स्टेशन करून घ्यावं लागेल. घरचे असतात त्याला आम्ही त्या ठिकाणी विराम देऊ का आपण कंठी धरिला कृष्ण मने अवघाजने प्रकाश आला वाटोळी प्रभेद विष्णू वाटोळी ब्रह्मादिका उत्तम लोका